सगळे बोलते की तुझ्या बाबांनी कोणाचा तरी जीव घेतलाय। नाही, असं काही नाहीये। माझे बाबा चांगले आहेत आणि मी पण चांगली आहे। मी तुमची फ्रेंड आहे ना, आपण नेहमी खेळतो ना, तसंच आपण आज पण खेळूया। एक काम करू, आपण आज लपाछुपी खेळूया आणि आज मी राज्य घेते। नको, आम्ही लपायला जायचो, आम्हाला शोधायला पोलीस यायचे। तुझ्या क्रिमिनल बाबांना पकडायला आले त्याचे। तिला काय बोलायचं नाही, ती माझी बहीण आहे आणि बोलल्यास तर बघ। हे जा रे, तुम्ही दोघं नको आमच्यात। माझी मम्मी म्हणत होती तू तर अनुरस आहे। काय करू काहीच कळत नाहीये मला। ही परिस्थिती अशी आहे ना की यातनं बाहेर कसं पडावं काही कळतच नाहीये रे। एका बाजूला देविका आणि असीमचा न्याय, तर दुसऱ्या बाजूला माझा धीर। निवड करू तरी कोणाची? या परिस्थितीत कशी काय निवड करायची? नातं निभावू तरी कोणतं? एका प्रतिष्ठित घराण्याच्या सुनेचं का एका निरागस पोरक्या मुलाच्या बहिणीचं? काय रे, काय झालं? ताई, खाली सगळ्या मुलांनी खूप त्रास दिला आम्हाला। मला अनवरस म्हणाले आणि राशीला म्हणाले क्रिमिनलची मुलगी आमच्यात नकोय खेळायला। तुम्ही आमचे फ्रेंड्स नाही आहात। आणि राशी रडत रडत गेटच्या बाहेर गेली। मी तिला थांबवलं पण तिनं नाही ऐकलं, ती गेली। काय? कुठे गेली राशी? तू काय केलंस तिला खरं सांग। आई, बाबा, केतकी बाहेर या। जशी बोलतेय मी, कुठे गेली राशी सांग मला लवकर। कुठे घालवलंस तिला? मी काय नाही केलं, बिल्डिंग मधल्या मुलांनी तिला चिडवलं आणि ती रडत रडत गेटच्या बाहेर गेली। खोटं बोलू नकोस। असीम, खरं काय ते सांग। कुठे राशी? मी काय नाही केलं। अगं, तो म्हणतोय ना त्यांनी काही नाही केलंय, मग का असं? अगं मग कोणी केलं? तुम्ही दोघांनीच मिळून केलंय ते काय केलंय ते। त्या जगात आमची चितू झाली, त्या पेपर मध्ये फोटो छापून आला अभयचा। म्हणजे मुलगी राशी हरवली आता। सगळं तुझ्यामुळे झालंय, तुम्हा दोघांमुळे झालंय। राशीला काही झालं ना तर जिवंत सोडणार नाही मी तुला। आणि या कार्टाला तर आता मी तुला राग आलाय हे कळतंय आम्हाला, पण प्रत्येक वेळेला असीम निमित्त असू शकत नाही अश्विनी वहिनी। राशीची काळजी आम्हाला पण आहे आणि आजवर ऐकलं ना ग, खूप ऐकून घेतलं तुझ्याकडून। अभय दादांनी गुन्हा केलाय म्हणून असीमने त्याच्या आईला कायमचा गमावलाय। तरी तुझ्या नवऱ्याची सुटका करण्यासाठी आम्ही अजूनही प्रयत्न करतोच आहोत ना। माझं लग्न झाल्यानंतर जेव्हापासून मी आणि असीम इथे आलोय ना, तेव्हापासून तुम्ही आम्हाला पाण्यात बघत आलाय, तेही सहन केलं मी। परत एकदा असीमवर हात उगारलास ना तर याद राख, मी नाही सहन करून घेणार। अश्विनी वहिनी, बस झाला आता, थांबा।
आता उगाच वाद नको. राशी कुठे गेली ते बघायला हवं, तिला शोधायला हवं. हो जीजू, मी पण येतो. यश, अरे मी सुद्धा येतो सोबत. नाईक साहेब नको, तुमची तब्येत बरी नाहीये ना, तुम्ही थांबा इथेच. आसिफ तू पण थांब, आम्ही जाऊन येतो पटकन. चल निवी, वहिनी चला. सीन, बाळा काही खाल्लं नसशील ना तू सकाळपासून? चल पटकन 2 घास खाऊन घे, मी भरवतो तुला. ये. नको आजोबा, मला भूक नाहीये. असीम, अरे असं करून कसं चालेल बाळा? आजोबा, मी राशीला खूप मिस करतोय. माझ्या आणि राशीचं भांडण होतात आजोबा, पण ती वाईट नाहीये. माझे आई बाबा नाहीयेत, पण ताई आहे, जिजू आहे आणि जिजूचे मित्र पण आहेत. पण राशी सोबत कोणीच नाहीये, म्हणून तिला एकटं वाटलं असणार आणि ती निघून गेली असणार. आजोबा, तिला सांगा ना, ती एकटी नाहीये, मी आहे तिच्या सोबत. ती माझी बहीण आहे ना. जसं निविताई माझ्यासाठी झटते, तसं मी राशीसाठी झटेन. आजोबा, मी बाप्पाला सांगितले की राशीला लवकर परत आण म्हणून. तू सांगितलंयस ना बाप्पाला, पण बघ आपली राशी लवकरात लवकर घरी परत येईल. नाही तर असं करूया का, आपण सगळे मिळून बाप्पाला सांगूया, बाप्पा राशीला लवकरात लवकर घरी परत आण. आजोबा, तुम्हाला माहितीये, सोसायटीतली मुलं राशीला चुकीचं बोलली, म्हणून मी त्यांच्याशी मारामारी केली. मी राशीला थांबवण्याचा पण प्रयत्न केला, पण ती नाही थांबली. ती सॅड झाली होती ना. आणि ताईनं मला सांगितले की आपल्या सोसायटीचं गेट सोडून बाहेर नाही जायचं, म्हणून मी नाही गेलो. नाहीतर मी राशीला एकटं नसतं सोडलं आजोबा. मला माहितीये रे बाळा हे सगळं. बर जाऊ दे, घे तू पटकन खाऊन घे 2 घास. नको, जोवर राशी येत नाही तोवर मी काहीच खाणार नाही. असे बाळा असं करून कसं चालेल रे? हे बघ, आपल्या दोघांना मिळून राशीला शोधायचंय की नाही? मग त्यासाठी आपल्याला ताकद लागणार, मग त्यासाठी खावं तर लागेलच ना, हो की नाही? घे. गुड बॉय, घे अजून एकदा. हॅलो. हा मकरंद, मकरंद, अरे यांना पोलिसांनी पकडून नेलं. अरे हो समजलं मला. मी इन्स्पेक्टरशी बोलून त्याला सोडवायचा प्रयत्नही केला,
पण ते सोडायला तयार नाहीयेत. ते बघूया आपण नंतर. मकरंद रे, इथे वेगळाच प्रॉब्लेम झालाय. राशी हरवली अरे. म्हणजे ना ती खाली खेळायला गेली होती बिल्डिंग मध्ये. सगळ्यांनी चिडवली तिला क्रिमिनलची मुलगी म्हणून. तू ना एकदा पोलिसांशी बोलशील का? म्हणजे ना मी त्यांच्याकडे मदत मागितली तर जरा घाई करतील ना. सिरियसली शोधतील तिला लगेचच. काय दुसरे काय कामधंदे नाहीत का ग मला? हा, बघावं तेव्हा तुमचीच दुखणी काढत बसलोय मी. एकतर तुमच्याकडे ना सारखं कोणीतरी हरवत असतं. सतत तुमच्या मदतीला धावून यायला तुमच्या बापाचा नोकर लागून गेलो मी. मकरंद, अरे काय बडबडतोयस तू? एक माणूस म्हणून मदत मागितली तुझ्याकडे. नवरा जेल मध्ये गेलाय म्हणून मदत मागते तुझ्याकडे, आणि तू असं बोलतोस माझ्याशी? स्वतःची पोरं नीट सांभाळता येत नाही तर जन्माला तरी कशाला घालता? आधीच त्या नेहमीमुळे गोत्यात आलोय मी. मार खाल्लाय मी तुम्हाला मदत करण्याच्या नादात. आता मला आणखी कटकट नकोय. मला नाही जमणार मदत करायला. आई कुठे गेली हो राजी आपली? अश्विनी, सापडत नाहीये. अश्विनी शांत हो ग बाळा. सापडेल सापडेल ना आपली राशी. इथेच कुठेतरी आसपास गेली असेल. शांत हो. शाणी आहे ग आपली राशी. अशी घर सोडून जाणाऱ्यातली नाही. ताई आणि जिजू आले. आले ताई आणि जिजू. राशी आली. राशी राशी कुठे? राशी कुठे? अरे राशी सापडली का? बघितलं का तिला कोणी? पोलिसात तक्रार दिली आहे अश्विनी वहिनी. पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे आणि शिवाय रावल्याबाईची माणसं पण शोधतायत. पण अजूनपर्यंत राशीचा काही पत्ता लागला नाही. कसं करायचं? अजून काय काय बघायचंय देवा? अरे काय चाललंय? कुठे गेली राशी? मला असं वाटतं की ह्या मुलांनी आज तिला जरा जास्तच चिडवलंय. त्यामुळे तिला वाईट वाटून ती कुठेतरी रुसून लपलेली असणार आहे. आबाई घरी नाही, माझी राशी पण घरी नाही. आता काय राहिलं माझ्या आयुष्यात? असं काहीच नाही. राशी अगं काय ग? चुकलंय सगळं चुकलंय. अश्विनी वहिनी, माझाच धीर खचलाय. तिला तरी कसं धीर देऊ? अश्विनी वहिनी, हे बघ, अभय दादा आणि राशी नसताना तुला स्ट्रॉंग राहावं लागेल. इकडे बघ माझ्याकडे. तुला खंबीर व्हावं लागेल. कळतंय तुला? सांभाळ स्वतःला. उठ, चल ये आतमध्ये. ऐक माझं, चल ये आतमध्ये. ये ये ये. आदर देऊ मी तिला कुठल्या तोंडाने सांगू? तिची पोरगी मिळत नाही. भारतीबाई, यश, भारतीबाई शांत व्हा. काय चाललंय रे आपल्या घरात? कुठल्या कर्माची शिक्षा मिळते रे? यश, चुकलंय, काहीतरी चुकलंय. बस हळू. मी काय म्हणते, जरा थोडा वेळ पडतेस का? हा, तुला बरं वाटेल. मला माहितीये तुला झोप तर काही लागणार नाही आता, पण सांभाळ स्वतःला अश्विनी बहिणी. तुझी घालमेल मी अगदीच समजू शकते. जेव्हा असीम हरवला होता तेव्हा माझी काय अवस्था झाली होती हे माझं मलाच माहितीये.
पण काही झालं तरी तो माझा भाऊ आहे. पण राशी तुझी मुलगी आहे, तुझ्या पोटचा गोळा आहे ती. कळा सोसून जन्म दिलायस तिला, लहानाची मोठी केलीस तिला. तीच हरवली आहे म्हटल्यावर तुला आता किती त्रास होत असेल ना, याची मी फक्त कल्पना करू शकते. अगं सांभाळ स्वतःला प्लीज. असीमच हिचा कडा आहे. मी आता असं वादळ आणणार आहे ना की हिचा कणाच मोडून पडेल. त्या असीमला गणपतीचे देखावे दाखवायला घेऊन जाणार आहे. तेव्हा त्या असीमला उचलायचं आणि गायब करायचं. काय झालं अश्विनी वहिनी? खूप वाईट वागलं ना ग मी. विराल तसं उगवतं म्हणतात ना ग, तेच घडतंय माझ्या बरोबर. हो तेच घडतंय, सगळं उलटून येत माझ्यावरती. कर्माची फळं या जन्मात भोगावी लागतात म्हणतात ना ग. ती झोपते ना ग मी. खूप त्रास दिला ना ग मी, खूप त्रास दिला तुला. खूप त्रास दिला. हे बघ, आता विसर या सगळ्या गोष्टी. बघ माझ्याकडे. आता हा सगळा विचार करून काही फायदा होणार नाही. आता आपण सगळ्यांनी फक्त आपल्या देवाकडे प्रार्थना करूया की राशी जिथे कुठेही असेल ना, ती सुखरूप असू दे आणि लवकरात लवकर सापडू दे. अश्विनी वहिनी, राशी सापडेल. फक्त सांभाळ स्वतःला. आणि माझं ऐकतेस का? थोडा वेळ पड, तुला खरंच बरं वाटेल बघ. काय रे, काय झालं? काय नाही. निवी, रावल्याबाईचा फोन आला होता. ते थांबलेत माझ्यासाठी. मी जाऊन राशीला शोधून घेऊन येतो. हा जीजू, मी पण येणार तुझ्यासोबत. असीम, असीम हे बघ, आता रात्र झाली की नाही? हा ऐकशील ना माझं? तू स्ट्रॉंग बॉय आहेस की नाही? हो मी स्ट्रॉंग आहे, म्हणूनच तर म्हणते ना मी येणार. हे बघ, मी हरवलो होतो तेव्हा मला गुंडांना किडनॅप केलं होतं. तर मी कसं त्यांच्या तावडीतून पळून आलो, तसंच आपण राशीला पण शोधूया ना. आणि राशी किती घाबरते, ती तर स्ट्रॉंग पण नाहीये. तू, मी, राहुलभाई, आपण तिघं मिळून पॉवर लावून तिला शोधू. असीम, हे बघ, तू जेव्हा हरवला होतास ना बाळा, तेव्हा तुला हिम्मत कोणी दिली? तुझ्यापर्यंत आम्हाला कोणी पोचवलं? गणपती बाप्पाने, हो की नाही?
मग आता तू त्यांच्याकडे प्रार्थना कर की आपली राशी पण आपल्याला पटकन सापडू दे. असीम, आता रात्र खूप झालीये, त्यामुळे जीजूला आणि रावल्याबाईला जाऊन शोधू दे तिला. एकाला शोधताना ऑलरेडी घरात खूप टेन्शन आलंय सगळ्यांना. त्यात तू पण हरवलास तर केवढं टेन्शन येईल सांग मला. ऐकशील ना माझं? बाळा, आता हट्ट करू नकोस प्लीज. ऐकशील ना रे? ताई, असं कधी झालंय का तुम्हाला ती गोष्ट सांगितलीये आणि मी ती नाही केली? कधीच नाही. म्हणून तर तू गुड बॉय आहेस आणि स्ट्रॉंग सुद्धा, हो की नाही? असे नको काळजी करूस. मी जाऊन राशीला घेऊन येतो परत, ठीक आहे? दिवी, त्या तिघांकडे जरा लक्ष देशील? धन्या, मला वेळोवेळी कळवत राहा, अपडेट्स देत राहा मला. हो, कळवतो. चल, येतो हा. असे बाय जीजू. बाय बाय.